नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। नारायणगाव मध्ये अजितदादांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवलेत। आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा आरोप यावेळेला आंदोलनकर्त्यांकडून केला गेला। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुनील, सध्याचे अपडेट्स काय? वृषाली, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की आज जुन्नर तालुक्यामध्ये जनसन्मान यात्रा आली आहे आणि याच अनुषंगाने अजित पवार हा जुन्नर तालुक्यामध्ये दौऱ्याला आले असताना ज्या ठिकाणी भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, माजी सदस्य आशा बुचके असेल किंवा इतर कार्यकर्ते त्यांनी अजित पवारला काळे झेंडे दाखवलेला आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर ही निदर्शने सुरू आहेत। अजित पवार या ठिकाणी आले। जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना सुद्धा या ठिकाणी विकास झाला असल्याचा आरोप या ठिकाणी खरं तर केला जातोय आणि त्याचसोबत या येथील जे शिवसेनेचे असतील कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील यांना कुठं उच्च ज्या ठिकाणी विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप या ठिकाणी खरं तर केला जात आहे। आपल्यासोबत माझे सदस्य आशा बुचके, मला सांगा की नक्की काय मागणी आहे एकंदरीत आज तुम्ही अजित पवारांना काळे झेंडे दाखवले? त्यांनी कृत्यच तसं केलं आहे। जो जसं कृत्य करेन त्याला तसं शासन, जनता आहे, जनता जनार्दन आहे। या सगळ्या माता भगिनी याच्यामध्ये कितीतरी सरपंच आहे, कितीतरी आहे की ज्यांना काल चोरून फोन करायचं काम त्यांनी केलं। कितीतरी सोसायटीचे चेअरमॅन आहेत, माझे पंचायत समिती सदस्य आहेत, बाजार समितीचे संचालक आहेत। या सगळ्यांना चोरून फोन। अहो, पर्यटन हा श्वास आहे जुन्नर तालुक्याचा। ही छत्रपतीची भूमी आहे। शिवाय छत्रपतींनी सांगितलं पहिला शेतकरी, त्याचा सन्मान। आणि मग एवढं शासनाचं आलं इथे लपून मीटिंग पर्यटनाची का? कारण या ठिकाणी असणारे गिरीश बापट आपल्यामध्ये नाहीत, पण गिरीश भाऊनी ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यावेळेला 70 लेण्यांचा या ठिकाणी प्रश्न घेतला हाती। त्या प्रश्नासाठी पुरातन विभागाशी झगडले, इथे बैठका केल्या राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये देखील प्रल्हाद सिंग पटेल यांच्याशी त्या खात्याचे मंत्री असताना बैठका घेतल्या। त्यांनी कधी विचारलं का या ठिकाणी ह्या 70 लेण्या उभ्या राहिल्या तर त्यांचं स्वप्न होतं की या तालुक्याचा विकासामध्ये भर पडेल, पर्यटनामध्ये भर पडेल, उद्योग व्यवसाय वाढतील, या ठिकाणी माझ्या माता भगिनींना, इथे असणाऱ्या शेतकऱ्यांना, इथे असणाऱ्या तरुणांना काहीतरी रोजगार हाताला मिळेल। हे लपून का करताय? याच्या मागे दडलंय काय? यांना महायुती जायचं नाही, यांनी सरळ सांगायचं का मला महायुती मान्य नाही, त्यांनी जाहीर करावं। पण आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे भाऊ हे जनतेसाठीच करताय। त्यांचा फोटो सुद्धा तुम्हाला कुठे दिसतोय का? बघा, या ठिकाणी चोरून गेलेले फोन यांना आले ते सुद्धा आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे। याच्यामध्ये तहसीलदार, याच्यामध्ये प्रांत, याच्यामध्ये असणारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, SP, बघा डिपार्टमेंट आधीच बोलून ठेवलंय। महिला पुढे उभ्या राहत आहेत, पोलीस कॉन्स्टेबल पाठीमागून असे ठोसे मारतायत त्या स्टीलच्या काठ्यांनी, असे दाबून रेटा लावतायत पाठीमागून कॉन्स्टेबल। हे महिलांसोबत त्या महिलेच्या गळ्याला दाबण्याचा प्रयत्न केला आम्ही। हे नक्की काय मागणी आहे एकंदरीत तुमची, ज्या पद्धतीने तुम्ही काळे झेंडे दाखवले? काळे झेंडे असे दाखवले आम्ही। याच्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाही। आम्हाला त्यांना पक्षात राहायचं, याच्यात युतीत नसेल राहायचं तर आजच त्यांनी निश्चय करावा, आम्हाला पक्षात राहायचं नाही। नक्की तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान केलाय अजितदादांनी। त्यांच्या लाडक्या बहिणी, त्यांचे बॅनरला कुठेही फोटो नाहीये, त्यांचा अपमान तो आमचा अपमान। आज तुम्ही अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेत, पुढची आंदोलन हा विषय की पर्यटनामध्ये जुन्नर तालुका एकमेव महाराष्ट्रातला असा तालुका आहे की ज्या ठिकाणी 5 धरण आहेत, 5 धरणांचं पुनर्वसन झालेलं नाही। अशा लोकांना नोकऱ्या देऊ म्हणून त्यावेळेला त्या काळाच्या या अतुल बँकेच्या पप्पाने त्यावेळेला घोषणा करून त्या ठिकाणी लोकांना कन्व्हिन्स केलं आणि धरणं उभा राहिली। पण आज त्यांच्या घरात नोकऱ्या तर नाही मिळाल्या, पण किमान पर्यटनामध्ये त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आम्ही बुडीत बंधाऱ्यांची मागणी, आमच्या असणाऱ्या 70 लेण्यांची मागणी, या ठिकाणी पर्यटन विकासासाठी काय करू शकतो। या तालुक्यात तीर्थक्षेत्र ब ची क्षेत्र आहेत, या ठिकाणी असणारे तीर्थक्षेत्र अ चे मध्ये ओझर आहे, लेणादी आहे। मग पर्यटन कसं वाढेल? शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही रोपवे घेतलाय, त्या ठिकाणी 5 रस्ते। त्या दिवशी तुम्ही बघितलं की त्या असणाऱ्या पुतळ्यासाठी मला सगळीकडे जावं लागलं। सौरभराव सर म्हणाले, ताई मी जेव्हा नगरपालिकेत गेलो ना, महानगरपालिकेत आयुक्त म्हणून, तर सगळ्यात पहिला मी पुतळा बसवला, कारण त्या पुतळ्याची भाजपा पदाधिकारी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांचे मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत आणि त्यासोबतच काळे झेंडे जे आहेत ते दाखवले जात आहेत। सुनील, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये भाजपने काळे झेंडे दाखवलेले आहेत। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्या सहकार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप करत घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही असा आरोप या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय।
पुन्हा एकदा जाऊया तर सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. सुनील, आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेत, घोषणाबाजी होती आणि आक्रमक भूमिका घेतली जाते. नक्कीच वृषाली, ज्या पद्धतीने आपण पाहतो की खरं तर आज जनसन्मान यात्रा जुन्नर तालुक्यामध्ये आली असतानाच अजित पवार यांना काळी झेंडा दाखवलेला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे सध्या ज्या महिला आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते खरं तर या ठिकाणी आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. मला सांगा की आता ज्या पद्धतीने आज तुम्ही काळी झेंडा दाखवले की काय मागणी आहे, एकंदरीत आज पुढची दिशा काय असणार? आज या ठिकाणी पर्यटनाची मीटिंग तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, BDO असतील, तहसीलदार असतील, यांच्या माध्यमातून पर्यटनाची मीटिंग या ठिकाणी संपन्न होणार आहे अशी संपूर्णपणे जाहिरात केली आणि प्रत्येक सरपंचांना या ठिकाणी फोन करून बोलवलं. पर्यटनाची जर मीटिंग असेल तर पर्यटनाच्या मीटिंगला महायुतीमध्ये किंवा असणारे सर्व पक्षाचे तालुक्यातील नेते असतील, तालुक्यातील जनता असेल, त्या जनतेला या ठिकाणी त्या बैठकीमध्ये समाविष्ट करून घ्यावं आणि त्या बैठकीमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यांच्याही ज्या काही सूचना असतील, आमच्या जनतेच्या, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या, आमच्या सर्व घटक पक्षांच्या ज्या मागण्या असतील पर्यटनामध्ये सामील घेऊन आमच्या मागण्यांचा विचार करा आणि तालुका पर्यटन करण्याकरता सर्वांना विश्वासात घेतला जात नाही, म्हणून आम्ही अजित पवार यांचा निषेध करीत आहोत. आता अजित पवार निषेध केला, पर्यटन तालुका आहे मात्र तुम्हाला विश्वासात घेतला जात नाही, पुढची दिशा काय असणार आहे तुमच्या आंदोलनाची? हे पहा, अजितदादांमुळं लोकसभेला भारतीय जनता पक्षाचं किती प्रचंड नुकसान झालेलं आहे हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि तो सर्व सांगावा आम्ही आमच्या श्रेष्ठींना पाठवलेला आहे. तीच लोकसभेची परिस्थिती आत्ता जो प्रकार चालला आहे हा पक्षाचं बॅनरचं महत्त्व वाढवून युतीच्या धर्माला नथेतून तीर मारण्याचा प्रकार चाललेला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. युती धर्म न पाळणं ही अजितदादाची जुनी खोड आहे आणि ही खोड जर तो ठेवणार असेल, अजितदादा ते खोड जर कायमस्वरूपी ठेवणार असेल तर आमच्या भाजपच्या श्रेष्ठींना आमची विनंती आहे की युतीच्याच मध्ये परत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला जर घेतलं तर प्रचंड नुकसान होणार आहे. तेव्हा आमच्या सगळ्या जुन्नर तालुक्याची विनंती आहे की आज जो प्रकार चाललाय हा पक्षवाढीचा प्रकार चाललेला आहे आणि त्याला युती धर्माचं सर्व बॅकग्राऊंड आहे आणि अशा याच्यामध्ये सर्वांना त्यांनी युतीच्या लोकांना समाविष्ट करून येणं ही त्यांची जबाबदारी होती. तरी पण जबाबदारीला त्यांनी ठोकावून नक्कीच या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला जातोय. धन्यवाद सुनील, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.